लोकनिर्णय महाराष्ट्राचा. श्रोते हो, नमस्कार. लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. या लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या विविध मतदारसंघांमधलं एकंदर चित्र कसं आहे याचा मागोवा आपण या कार्यक्रमात घेत आहोत. आजच्या भागात आपण जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदारसंघांमधली स्थिती जाणून घेऊया. सुवर्णनगरी असं बिरुद असलेल्या जळगाव शहरासह 6 तालुक्यांचा समावेश असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात माघारीनंतर आता लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. एक राष्ट्रीय पक्ष तर एका प्रादेशिक पक्षासह 14 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपानं विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. स्मिता वाघ म्हणतात, 84-85 सालापासून मी विद्यार्थी परिषदेच्या कामाला सुरुवात केली. त्यावेळेला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्हावं याच्यासाठी जे काही आम्ही जन आंदोलन उभं केलं होतं त्याच्यात खूप मोठा सक्रिय सहभाग मला त्या ठिकाणी देता आला. जेव्हा फीवाढ अतिप्रमाणात झाली होती शालेय विद्यार्थ्यांची, त्यावेळेला वेगवेगळ्या आंदोलनाच्या भूमिकेतनं विद्यार्थी दशेमध्ये त्या ठिकाणी काम करता आलं. जिल्हा परिषदेमध्ये असताना खूप चांगल्या पद्धतीने काम करता आलं, कारण तो ग्रामीण भागातल्या तळागातल्या लोकांपर्यंत पोहोचणारा विषय होता. आम जनतेपर्यंत काम करण्याची त्या ठिकाणी चांगली संधी मिळाली आणि मला असं वाटतं की त्यावेळेला जळगाव जिल्हा परिषदेची पहिला अध्यक्ष होण्याचा मान मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाला. वास्तविक केंद्रात आणि राज्यात सत्ता नसताना मला जिल्हा परिषदेमध्ये खूप चांगलं काम करता आलं. आमच्या अंगणवाड्या खूप उघड्यावर होत्या. आमची मुलं पारावर बसून शिक्षण घेत होती. 550 अंगणवाड्या आमच्या उघड्यावर होत्या. त्यावेळेला ह्या अंगणवाड्या आपण त्या ठिकाणी काम करू शकलो. 900 शाळा खोल्या त्या ठिकाणी आणू शकलो. सिंचनाचे जे काही प्रश्न होते तर 28 कोटी आपण त्यावेळेला सिंचनाला त्या ठिकाणी आणू शकलो. अशी खूप कामं मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करायला मिळाली. याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. भाजपासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं करण पवार या नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. या मतदारसंघात अटीतटीचा सामना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करण पवार पूर्वी भाजपाचे नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. खासदार उन्मेष पाटील यांच्यासोबत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली आहे. त्यांनी सांगितलं, नगरपालिकेत काम करत असताना जिथे कामाची संधी मिळाली त्या ठिकाणी काम करत असताना जिल्ह्यात सगळ्यात पहिले प्रयोग असे अनेक निघतील की जे मी पारोळा नगरपालिकेत केलेले. सतीश अण्णांच्या माध्यमातून नदीजोड प्रकल्पाचे जे या ठिकाणी प्रयोग झाले हे देखील महाराष्ट्रात त्यांच्या नावावर तो नदीजोड प्रकल्प ठेवण्यात आला. सामाजिक काम करत असताना नुसतं राजकीय पदावर नाही, महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर सामाजिकच काम, नुसतं रस्ते गटारी करणे, एखादी बिल्डिंग बांधणे, विकास करणे ह्याच्या पलीकडे जाऊन आमच्या शहरासाठी, आमच्या तालुक्यासाठी, या मतदारसंघासाठी सामाजिक चांगले उपक्रम राबवण्याचं काम मी नेहमीच केलंय. MIDCची जळगावच्या बाबतीमध्ये कोणीच पुढारी हे सिरियस नाही. MIDCचं किती महत्व आहे याचं आपल्या स्थानिक विकासासाठी किंवा आपल्या जिल्ह्याचा एक उंची वाढण्यासाठी MIDC, पाणी हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचा आत्मा जे पाणी आहे, विजेचे प्रश्न आहेत, अतिशय छोटे छोटे प्रश्न, पण इच्छाशक्ती नसल्यामुळे आणि कुठेतरी दूरदृष्टी नसल्यामुळे आज जे प्रकार त्या ठिकाणी चालू आहेत, लोकांची खरोखर वाताहत आहे मोठ्या प्रमाणावर. छोट्या छोट्या नियोजनाअभावी त्याच्यात मोठ्या प्रमाणावर लक्ष घालायचंय. पूर्वी हा एरंडोल लोकसभा मतदारसंघ म्हणून परिचित होता. या मतदारसंघात भाजपानं आपलं बस्तान बसवलं असून गेल्या 5 निवडणुकांमध्ये भाजपाचा उमेदवार इथं विजयी होत आहे. या मतदारसंघातून विजयी झालेले MK अण्णा पाटील यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देऊन संधी दिली होती. त्यानंतर कुणालाही केंद्रात काम करण्याची संधी मिळालेली नाही. या मतदारसंघात 1999 आणि 2004 YG महाजन विजयी झाले. 2009 राष्ट्रवादी काँग्रेसचे AT नाना पाटील यांना भाजपात घेऊन उमेदवारी दिली. त्यांनी विजयात मोठी आघाडी घेत 52.34% विजय संपादन केला. 2014 देखील AT नाना पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. गेल्या निवडणुकीत भाजपानं धक्का तंत्राचा वापर करत AT पाटील यांची उमेदवारी कापली आणि चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना संधी दिली. उन्मेष पाटील 65.6% मतं मिळवून विजयी झाले. आता उन्मेष पाटील यांचीही उमेदवारी कापून भाजपानं स्मिता वाघ यांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीनं भाजपाला शह देण्याची तयारी केली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं तरुण उमेदवार देऊन आव्हान उभं केलं आहे. करण पवार यांना राजकीय वारसा असून त्यांचे आजोबा आणि काका यांनी आमदार म्हणून कार्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस ताकद उभी करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. राजकीय विश्लेषक दीपक कुलकर्णी यांनी सांगितलं, जळगाव जिल्ह्यात भाजपने पकड मजबूत केली आहे. 2004 ते 2014
ही 10 वर्षे युपीए मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुद्धा जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघावर भाजपने कब्जा केला होता. त्यानंतर 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात भाजप उमेदवाराचे मताधिक्य आणखी वाढले हे विशेष होय. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपुडा पर्वत रांगेतील मेघा रिचार्ज प्रकल्प या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सिंचनात कायापालट होणार आहे, तो अंमलात येण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. जळगाव जिल्ह्यातला दुसरा मतदारसंघ म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघ. सन 2008 साली रावेर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र अशा तिन्ही राज्यांच्या सीमेवर हा मतदारसंघ वसलेला आहे. आदिवासींची संख्या या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर असून शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. पाण्याची मुबलकता असल्यानं केळी, ऊस, कांदा हे प्रमुख पीक घेतलं जातं. या मतदारसंघात विदर्भातल्या मलकापूर तालुक्यातल्या काही गावांचा समावेश आहे. मतदारसंघाच्या निर्मितीपासून इथं भाजपानं आपली पकड कायम ठेवली आहे. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपानं तिसऱ्यांदा संधी दिली असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्या रूपानं आव्हान उभं केलं आहे. या निवडणुकीबाबत भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे म्हणाल्या, ही जी निवडणूक आहे ही एक राष्ट्र निर्माणची निवडणूक आहे. देशाचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे. देशाच्या निर्मितीसाठी ही निवडणूक आहे. म्हणून ही निवडणूक फक्त जसं मी आधी सांगितलं की फक्त रक्षा खडसे उभी आहे म्हणून नाही, तर आपण सगळ्यांनी विचारपूर्वक सगळ्यांनी मतदान करावं. ही निवडणूक कोणत्या जाती धर्माला घेऊन नाही, ही निवडणूक आपल्या भारत देशाच्या विकासासाठी आहे. आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपण ह्या देशाच्या विकासामध्ये कसं सहभागी होऊ शकतो. कारण की आज भारत देश हा इतर देशाच्या तुलनेने आदरणीय मोदी साहेबांच्या माध्यमातून कितीतरी पटीने पुढे निघालेला आहे तो. आणि भविष्यामध्ये जेव्हा 2047ला आपल्या भारत देशाला 100 वर्ष स्वतंत्र मिळून जेव्हा होणार आहे, त्यावेळेसचा भारत आपल्याला सगळ्यांना बघायचा आहे. आणि त्या भारताच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना आपल्या मतदानाच्या माध्यमातून सहभागी व्हायचं आहे. जे प्रकल्प 10 वर्षापासून रखडलेले होते ते आम्ही पूर्ण मार्गी लावले. आपण बघितलं असेल की जो धुळे टू नागपूरचा हायवेचा प्रकल्प आहे, जो आपल्या जळगाव जिल्ह्याचा मेन पॅच आमचा जो होता चिखली ते तरसोद, तो आज आम्ही केलेला आहे. आपण बघू शकतो की 4 लेनच्या जागी 6 लेन तो रस्ता आम्ही केलेला आहे. व्यवस्थितपणे त्याचं प्लॅनिंग करून आज कुठे लोकांना अडचण येणार नाही किंवा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होणार नाही, तो रस्ता पूर्ण केला. त्याच्यानंतर चिखली ते नांदुरापर्यंतचं नॅशनल हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे. आज मुक्ताईनगरपासून बोदवड असेल किंवा तिकडे जामनेर असेल, पहूर असेल, त्याला 2 लेनशी कनेक्ट केलेला आहे. नंतर जळगाव असेल, जामनेर असेल, औरंगाबाद असेल, तो 4 लेनशी कनेक्ट झालेला आहे. त्याच्यानंतर इकडनं आता बरामपूर अंकलेश्वरचा आता शेवटचा टप्पा म्हणजे एकच रस्ता आता आमचा राहिलेला आहे. येणाऱ्या या 5 वर्षामध्ये तोही नॅशनल हायवे आम्हाला पूर्ण 4 लेन करायचा आहे. ते रोडची कनेक्टिव्हिटी पूर्ण केलेली आहे. PMJSY मधनं जेवढं काही शक्य असेल ग्रामीण भागातले रस्ते तेही आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. बरामपूर अंकलेश्वर हा माझ्या 3 विधानसभेशी कनेक्टेड आहे. चोपडा आहे, यावल आहे, रावेर आहे. या 3 विधानसभेमधला हा मेन रस्ता आहे. आज आपण बघतो की बरामपूर ही केळीची एक मोठी बाजारपेठ आहे. आणि जोई बेल्ट आहे म्हणजे शहाद्यापासून जर आपण बघितलं शहादा शिरपूर, तर हा बरामपूर अंकलेश्वर तिकडनं येणार आहे. हा 4 लेन आम्ही आज त्याला मंजुरी मिळालेली आहे. आता काही मधल्या काळामध्ये काही लोकांनी गैरसमज केला होता की तो मुक्ताईनगरकडनं जाणार आहे. अशातलं कुठेही विषय नाही. तो रावेर शहरातनंच जाणार आहे आणि तो रावेर शहरातनंच आम्हाला बरामपूरपर्यंत घेऊन जायचा आहे. त्याचं कारण हे आहे की आज मोठं बाजारपेठ बरामपूरला केळीचं आहे. आणि आपण जो तापी बेल्ट जर बघितला की सगळे इथे शहाद्यापासनं तर म्हणजे शहादा, नंदुरबार, शिरपूर असेल किंवा आपला जिल्हा असेल, हे सगळे केळी उत्पादक शेतकरी आहे. म्हणून त्यांना सोयीचं मार्केट लवकरात लवकर कसं त्यांचा माल बरामपूर मार्केटला पोहोचेल. आणि आज जर माल बरामपूर मार्केटला पोहोचला तर नक्कीच आज त्यांना भाव सुद्धा मिळणार आहे. या मतदारसंघात सर्वाधिक 24 उमेदवार रिंगणात असून ही निवडणूक चुरशीची होणार आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बढाईपाडा इथल्या वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या झोपडीवासी युवराज देवसिंग बारेला या तरुणानं उमेदवारी दाखल केल्यानं हा चर्चेचा विषय होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील
यांचं नामसाधर्म्य असलेले श्रीराम पाटील नावाचे एकूण 3 उमेदवार याच मतदारसंघातून रिंगणात आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे सध्या रावेरचं प्रतिनिधित्व लोकसभेत करत आहेत. 2014च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांचं जाहीर झालेलं तिकीट कापून रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. मोदी लाटेत रक्षा खडसे प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्या. 2019मध्ये रक्षा खडसे यांनी मोठा विजय संपादन केला होता. तिसऱ्यांदा भाजपानं त्यांना संधी दिली आहे. भाजपाला आव्हान देण्यासाठी महाआघाडीनं कंबर कसली असून शरद पवार यांनी मतदारसंघात दौरा देखील केलेला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या जळगाव जिल्ह्यातले 5 आणि बुलढाणा जिल्ह्यातला 1 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. यात मुक्ताईनगर, जामनेर, भुसावळ, यावल रावेर, चोपडा आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हा मतदारसंघ खुला असून यात एकूण मतदार 10,10,846 आहेत. त्यात महिला 4,55,617 तर पुरुष 5,55,229 आहेत. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्यानं इथले बहुतांश विद्यार्थी अन्य शहरांकडे आकर्षित होत असतात. शेती हा मूळ व्यवसाय असतानाही प्रक्रिया उद्योग इथं नसल्यानं बेरोजगारीची समस्या आहेच. दळणवळणाच्या सुविधा उत्तम असतानाही इथं मोठे उद्योग मात्र स्थिरावले नाहीत. कापूस हे या क्षेत्रातलं प्रमुख पीक असतानाही त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या टेक्स्टाईल पार्कचा अद्यापही श्रीगणेशा झालेला नाही. मतदारसंघातल्या बहुतांश गावांना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ऊसावर प्रक्रिया करणारे 2 साखर कारखाने या मतदारसंघात असतानाही त्यातला एक बंद पडला तर दुसरा शेवटच्या घटका मोजत आहे. केळीवर प्रक्रिया उद्योगाला चालना मिळाली तर बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. जल, जमीन आणि जंगल यांच्या सुरक्षेसाठीही उपाययोजना होणं अपेक्षित आहे. तरुणांच्या हाताला काम, सुरक्षित जीवन, स्वच्छ पाणी, शेतीमालाला योग्य भाव आणि प्रक्रिया उद्योगांची निर्मिती करणं हीच जळगाव आणि रावेर मतदारसंघातली मोठी कामं असून ती पूर्ण होणं अपेक्षित आहे. याविषयी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर उमेश वाणी यांनी सांगितलं. कवयित्री बहिणाबाई चौधरी साने गुरुजी, बालकवी ठोंबरे यांची पावनभूमी असलेल्या जळगाव रावेर मतदारसंघात 13 मे रोजी लोकसभेचे मतदान होत आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय आहे. केळी, कापूस, ज्वारी आणि ऊस ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. जळगाव आणि रावेर मतदारसंघात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि इंदोर शहराच्या तुलनेत उद्योगाची भरभराट झालेली दिसत नाही. जनतेच्या वतीने मी सांगू इच्छितो की या मतदारसंघात नवीन उद्योग, नवीन प्रकल्प, IT पार्क, IT हब येणे आवश्यक आहे. नागपूर आणि मुंबई रेल्वे मार्गावर जळगाव हे मध्यबिंदू आहे. कापूस, केळी, ऊस पिकांवर आधारित उद्योगाची भरभराट या मतदारसंघात होणे अपेक्षित आहे. यामुळे युवकांना रोजगार मिळेल. युवा मतदार कविता ठाकरे हिनंही आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. जळगाव आणि रावेर मतदारसंघ हा कृषीबहुल भाग असून मुख्य म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्नच दुर्लक्षित होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण देखील वाढले आहे. फक्त राजकारण न करता आता समाजकार्याची आवश्यकता आहे. बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, पाणी टंचाई, लोडशेडिंग हे मुद्देच गायब झालेत. जळगाव रावेर मतदारसंघामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून इथला तरुण वर्ग इतर ठिकाणी जाणार नाही. विद्यापीठ, कॉलेजमधून दरवर्षी शेकडो तरुण पदव्या घेऊन बाहेर पडतात, पण त्यांना हाती काम मिळत नसल्याने मोठी निराशा पदरी पडते. तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण देखील वाढले असून गुन्हेगारीवर चपराक बसवावा. दरवर्षी या भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होते, म्हणून उपाययोजना कराव्या. अशा अनेक स्थानिक पातळीवरील समस्या सोडवाव्या अशी अपेक्षा नागरिक म्हणून करते. याबरोबरच लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, लेखन राजेश यावलकर, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, संपादन आणि निवेदन सुनील कांबळे.